जय हे जय हे जय हे You, the ruler of our minds, our nation, to you, our humble salutations. You, the custodian of so many, you, the guardian of India's destiny. Through Punjab and Sindh, Gujarat and Maratha, Dravida, Utkala and Bengal, across lofty crests and melodies of the Vindhyas and the Himalayas, your name awakens one and all. It rests upon the melodies of the Yamuna and Ganga in harmony and swells the waves of the Titanic Sea. Your blessings we seek. Your praises replicate you as the protector of India's fate. Jai He, Jai He, Jai He. Victory forever to you. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्कल बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गाहे तव जयगाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे You call us to unite, day and night, Hindus and Buddhists, Jains and Sikhs, Parsis, Muslims and Christians meek. From east and west to your throne above, we move to weave a garland of love. You who bond the hearts of so many, you the guardian of India's destiny. Jai He, Jai He, Jai He. Victory forever to you. अहरह तव भान प्रचारित सुनि तव उदार वाणी हिंदू बौद्ध सिख जैन पारसिक मुसलमान क्रिस्तानी पूरब पश्चिम आशे तव सिंहासन पाशे प्रेम हार होय गाथा जन गण ऐक्य विधायक जय हे भारत भाग्य विधाता Through rugged paths that rise and fall, your pilgrims have traversed them all. O charioteer, the roar of your wheels echo day and night on the trail we tread. The clarion call of your sacred conch saves us from riot, despair and dread. You, the journeyman's steadfast mate, you, the shield of India's fate. Jai He, Jai He, Jai He. Victory forever to you. अतल अभ्युदय बंधुर पंथा युग युग धावित यात्री
सारथी तव रथ चक्र मुखरित पथ निंदात्री दारुण विप्लव माझे तव शंख ध्वनि बाजे संकट दुख त्राता जनगण पथ परिचायक जय हे भारत भाग्य विधाता When the night was dark and utterly bleak, when our land lay sick in a fevered swoon, O loving mother, you held us close and shielded us from time's morose. Your lowered but ever watchful eyes, so pure, so faithfully sanctified, granted us your special boon. You, the remover of all agony, you, the guardian of our destiny. Jai Hind, Jai Hind, Jai Hind. Victory forever to you. घोर तिमिर घन निबिड़ निशीथ पीड़ित मूर्छित पेशे जाग्रत छिल तव अविचल मंगल नयने अनिमेषे तू स्वप्ने आतंके रक्षा करिले अंके स्नेहमयी तुम्ही माता जनगण दुःखत्रायक जय हे भारत भाग्य विधाता The darkness of the night is done. Now watch the glory of the rising sun. Touch the brow of eastern hills. The song of birds, the auspicious breeze, pour their portion to forever seize our hearts. As India wakes to meet the sanctity of your blessed feet, you, the Lord of mighty lords, your glory we shall forever applaud. The remover of all agony, guardian of our destiny. Jaya He, Jaya He, Jaya He, victory forever to you. रात्रि प्रभातिल उदिल रवि छवि पूर्व उदय गिरे भाले गाहे विहंगम पुण्य समीरण नव जीवन रस ढाले तव करुणारुण रागे निद्रित भारत जागे तव चरणे नतमधा जय 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 हे जय राजेश्वर भारत भाग्य विधाता नमस्ते मुलांनो, हा व्हिडिओ मी तुम्हाला का दाखवला हे तुमच्या लक्षात आलं असेलच. तत्पूर्वी हे मी जे लेखन देतीये ते करायचं आहे आधीच्या पाठासाठी. टिपा ही माहिती तुम्हाला असली पाहिजे, कारण अनेक लेखकांची माहिती घेत असताना आपण पुरस्कारांविषयी
बोलत असतो, तर पद्मश्री पुरस्कार, पद्मविभूषण पुरस्कार याच्याविषयी इथे टिपांमध्ये थोडी माहिती आहे आणि आधीच्या पाठामध्ये जे जे उल्लेख आलेले आहेत त्या ज्या गोष्टींविषयीची माहिती आहे ती या टिपांमध्ये दिलेली आहे. म्हणून हे मी आधी देते आहे, जे तुम्ही क्लासवर्क मध्ये लिहून घ्यायचं आहे वर्गपाठाच्या वहीमध्ये. टिपा दिलेल्या आहेत. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ SIR इंडिया ही भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाची एक स्वायत्त संस्था आहे. याची स्थापना 26 सप्टेंबर 1942 रोजी नवी दिल्ली येथे करण्यात आली. पद्मश्री कला, शिक्षण, उद्योग, साहित्य, विज्ञान, खेळ, चिकित्सा, समाजसेवा आणि सार्वजनिक जीवनात विशिष्ट योगदान करणाऱ्या केवळ भारतीयांना हा पुरस्कार दिला जातो. पद्म पुरस्कारांमध्ये हे 4थ्या क्रमांकाचे पारितोषिक आहे. पद्मभूषण हा भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक नागरी सन्मान आहे. पद्म पुरस्कारांमध्ये हा 3ऱ्या क्रमांकाचा आहे. त्यानंतर गिरगाव हे दक्षिण मुंबईतील एक ठिकाण ज्याचा उल्लेख पाठामध्ये आलेला आहे. गोवा भारताच्या पश्चिम किनारपट्टीजवळ असलेले सर्वात लहान राज्य. माशेल गोवा राज्यातील आणि फोंडा तालुक्यातील एक गाव. खेतवाडी मुंबईतील गिरगाव मधील एक ठिकाण. आता आपण जाता असताला हे स्थूल वाचन शिकणार आहोत आणि याच्यासाठी म्हणूनच मी पहिला व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला होता. जाता असताला, जात असताना, कशाला? अस्ताला. अस्ताला म्हणजे मावळतीला. हे कशाच्या बाबतीत आहे? अर्थातच सूर्याच्या बाबतीत. तुम्हाला माहिती आहे सूर्योदय होत असतो त्याप्रमाणे सूर्यास्त होत असतो. सूर्योदय याला विरुद्धार्थी शब्द आहे सूर्यास्त. सूर्योदय म्हणजे सूर्याचा उदय होणं आणि सूर्यास्त म्हणजे सूर्य अस्ताला जाणे, मावळतीला जाणे, सूर्य येणे आणि सूर्य जाणे. तर इथे जाता असताना म्हणत असताना गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी नेमकेपणानं काय भूमिका मांडलेली आहे आणि पंटीचं उदाहरण याच्यामध्ये कशासाठी दिलेलं आहे ते आपण यामध्ये पाहणार आहोत. पण तत्पूर्वी आपण घेऊयात गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची माहिती. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर 1861 ते 1941 विश्वविख्यात बंगाली महाकवी. विश्वविख्यात, अख्ख्या विश्वात प्रसिद्ध असलेले असे बंगाली महाकवी आहेत हे. कथाकार, कादंबरीकार, नाटककार, चित्रकार, शिक्षण तज्ञ आणि मानवतावादी विचारवंत. पहा, एक ना अनेक गोष्टींमध्ये त्यांचं नाव आहे. स्वतंत्र भारताच्या राष्ट्रगीताचे रचनाकार. जागतिक कीर्तीच्या नोबेल पुरस्काराचे भारतच नव्हे तर आशियातील पहिले विजेते. पहा, जागतिक कीर्तीच्या, कीर्ती प्रसिद्धी, जागतिक कीर्तीच्या, जागतिक अगदी कीर्तीच्या नोबेल पुरस्काराचे भारतच नव्हे तर आशियातील पहिले ते विजेते आहेत. त्यांचे लेखन अनेक भाषांमध्ये अनुवादित झाले आहे, ट्रान्सलेट झाले आहे. शांतिनिकेतन आणि विश्व भारती या त्यांनी स्थापन केलेल्या शैक्षणिक सांस्कृतिक संस्थांनी, शैक्षणिक, एज्युकेशनल, सांस्कृतिक, कल्चरल संस्थांनी जगभरात कीर्ती मिळवली, प्रसिद्धी मिळवली, नावारूपास आली. रवींद्र संगीत ही त्यांनी भारतीय संगीताला दिलेली मौल्यवान भेट आहे. त्यांचे कवी काहिली, संध्या संगीत, प्रभात संगीत, जीवन स्मृती, छेले बेला, नोबेल पुरस्कार विजेता, गीतांजली यांसारखे काव्यसंग्रह आहेत. विसर्जन, नौकाडुबी, गोरा, चतुरंग आदी कादंबऱ्या, वनफूल, शैशव संगीत ही खंड काव्ये. शैशवावस्था असते, लहानपणीची जी अवस्था आहे. शैशव म्हणजे अगदी बालपणीची अवस्था. आणि मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं मुलांना किशोरावस्था, याही मी तुम्हाला एकदा व्यवस्थित शैशवावस्था, किशोरावस्था जी मुलांची असते, पौगंडावस्था असते, याविषयी गेल्या वर्षी आपण बोललो होतो. खंडकाव्ये. आता पहा मुलांनो, हे जे आहे महाकाव्य, खंडकाव्य, काव्यसंग्रह हे काय आहे ते पाहून घ्या. सगळ्यात आधी असते ती म्हणजे एक कविता. असा अनेक कवितांचा जेव्हा एकत्रित पुस्तक रूपाने ते प्रकाशित केलं जातं तेव्हा तो असतो काव्यसंग्रह. त्याच्यानंतर रामायण आणि महाभारत ही दोन अख्खी जी आहेत ती काय आहेत? महाकाव्य आहेत.
पण ह्या दोन महाकाव्यांमधून, रामायणामधून म्हणा किंवा महाभारतामधून एखादा छोटासा भाग घेतला आणि त्याच्यावरती लेखन करण्यात आलं किंवा एखाद्या छोट्याशा प्रसंगावरती लेखन करण्यात आलं काव्यात्मक, तर त्याला काय म्हणायचं? खंडकाव्य. येतंय लक्षात? म्हणजे रामायण म्हटलं, महाभारत म्हटलं तर ही काय झाली? महाकाव्य झाली. त्याच्यातली एखादी छोटीशी घटना किंवा एखादा छोटासा प्रसंग किंवा एखादा छोटासा भाग घेऊन त्याच्यावरती जर काव्यरचना करण्यात आली तर ते काय झालं? खंडकाव्य. आणि अनेक कवितांचं एकत्रित रूपाने जर पुस्तक छापण्यात आलं तर तो झाला कविता संग्रह. आणि मग त्या कविता संग्रहाला वेगवेगळ्या प्रकारचं नाव दिलं जात असतं. आणि जी एकच लिहिली जाते ती कविता. आणि आता तर तुम्ही पाहता अगदीच लघुरूप म्हणजे 4 ओळी सुद्धा आलेली आहे. 4 ओळी म्हणजे अगदी 4 ओळींची कविता सुद्धा तयार केली जाते. मग 4 ओळी, कविता, काव्यसंग्रह, खंडकाव्य आणि महाकाव्य, अशा प्रकारे तो चढता क्रम आहे कवितेच्या बाबतीतला. राजा, डाकघर इत्यादी नाटके यांसारखे विपुल लेखन प्रसिद्ध आहे. विपुल, मोठ्या प्रमाणात. प्रस्तुत बंगाली कवितेचे मराठी स्वैर रूपांतर श्यामला कुलकर्णी यांनी केले आहे. डाव्या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर ते जे लेखन आहे ते बंगाली भाषेतलं केलेलं आहे त्यांनी, आणि त्याचं मराठीत स्वैर रूपांतर कोणी केलेलं आहे? श्यामला कुलकर्णी यांनी केले आहे. या कवितेत महाकवी टागोर यांनी सूर्य आणि पणतीच्या प्रतीकांद्वारे अगदी छोट्या जीवातही जगाला काहीतरी देण्याची, जग सुंदर करण्याची क्षमता असते हे सांगितले आहे. सूर्य, सूर्याला अनेक समानार्थी शब्द आहेत. रवी आहे, भास्कर आहे. आणि पणतीच्या प्रतीकांद्वारे, आता सूर्य हा किती तेजपुंज आहे, किती प्रकाशमय आहे हे सगळ्यांना माहिती आहे. सूर्य जर असेल तरच ही जीवसृष्टी जी आहे ती जगू शकते. आणि मग ही जीवसृष्टी जगविणारा जो सूर्य आहे, तेजपुंज आहे, प्रकाशमय आहे, असा हा विशाल काय म्हणता येईल, प्रचंड म्हणता येईल स्वरूप ज्याचा आहे असा तो सूर्य. आणि पणती जर तुम्ही पाहायला गेलात तर पणती हे अतिशय लघु रूप आहे, छोटस रूप आहे. मग या प्रतीकांद्वारे सूर्य आणि पणती ही प्रतीकं वापरलेली आहे. आणि या प्रतीकांद्वारे अगदी छोट्या जीवातही जगाला काहीतरी देण्याची, जग सुंदर करण्याची क्षमता असते हे सांगितलं आहे. मुळात कोणाला तरी काहीतरी देण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे, क्षमता, ॲबिलिटी. आणि ती क्षमता केव्हा निर्माण होऊ शकते? जेव्हा तुमच्या मनामध्ये काहीतरी देण्याची इच्छा आधी निर्माण झाली पाहिजे. आणि ही इच्छा फार कमी वेळा निर्माण होत असते. म्हणून जेव्हा केव्हा कोणाला तरी काहीतरी देण्याची इच्छा आपल्या मनामध्ये निर्माण होईल त्या वेळेला आपण लगेचच ते देव केलं पाहिजे, कारण ही इच्छा पुन्हा बदलायला वेळ लागत नाही. आणि देण्याची इच्छा ही फार कमी वेळा होत असते, घेण्याची इच्छा हीच जास्त वेळा होत राहते माणसाच्या मनामध्ये, हो की नाही? मग ही आता पणती सूर्यापुढे किती छोटीशी आहे, पण तिलाही काहीतरी या जगासाठी करावं, या जगाला काहीतरी द्यावं असं वाटतं आहे. मग ही दोन प्रतीक वापरून इथे रवींद्रनाथ टागोर यांना काय म्हणायचं आहे ते आपण प्रत्यक्ष कवितेद्वारेच पाहूयात. पहा, इकडे जे दिलेलं आहे, केलय वै मौर कार्य कही संध्या रवी, सुनिया जगत रहे निरुत्तर माटीर प्रद्वीप छिले, छे कहिल स्वामी आमार हे टकू करीबता अभि. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. ही मूळ रचना आहे आणि याचं श्यामला कुलकर्णी यांनी मराठीत रूपांतर केलेलं आहे, जाता असताना, जे आपल्याला अभ्यासासाठी आहे. पहा, आधी वाचन करूयात. जाता असताना सूर्याचे डोळे पाणावले, जाईन मी जर या विश्वाचे होईल कैसे भले, अंधारामध्ये बुडून जाईल लगेच सारी धरा, कुणी वाचवा या पृथ्वीला करा करा हो त्वरा, कुणी न उठती ये ना पुढती कुणास ना शाश्वती, इकडे तिकडे बघत हळूची पणती ये पुढती, विनम्र भावे लवून म्हणेती तेजोमय भास्करा, मम तेजाने जमेल तैसी उजळून टाकीन धरा, वच हे ऐकुनी त्या तेजाचे डोळे ओलावले, तृप्त मनाने आणि रवी तो झुकला अस्ताकडे. श्यामला कुलकर्णी यांनी अनुवाद केलेला आहे.
पहा काय सांगितलेलं आहे. जाता अस्ताला, सूर्य आता अस्ताला निघालेला आहे. हा, आणि याच्यावरून अजून एक सांगायचं होतं, सूर्याचा जो सारथी आहे तो अरुण आहे. आणि म्हणून आपण जेव्हा म्हणतो अरुणोदय झाला, तर अरुण म्हणजे सूर्य नाही, तर अरुण उदय झाला म्हणजेच काय, तर सूर्य आलेला आहे असा त्याचा अर्थ आहे. पण अरुण हा कोण आहे, सूर्याचा सारथी आहे. म्हणून अरुणोदय झाला असं अनेक गीतांमधून तुम्ही ऐकलं असेल. तर अरुण हा सूर्याचा सारथी आहे, म्हणून अरुणोदय झाला असं देखील म्हटलं जातं अनेक गीतांमधून. पण सूर्य म्हणजे अरुण असं होत नाही. सूर्याला अनेक 12 नावं आहेत, जी सूर्य नमस्कार तुम्ही घालताना तुम्हाला माहितीच असतील. आणि सूर्याचं हे मित्र हे देखील एक नाव आहे. आणि त्याचबरोबर मित्राचा दुसरा अर्थ आहे सोबती, सवंगडी. म्हणजे एका शब्दाचे 2 अर्थ लिहा म्हटलं, मित्र हा शब्द दिला तर त्याचा एक अर्थ असा होतो मित्र, सखा, सोबती, सवंगडी. आणि दुसरा अर्थ असा होतो सूर्याचे नाव. तर जाता असताना, अस्ताला जात असताना, मावळतीला जात असताना सूर्याचं काय म्हणणं आहे, जाता असताना सूर्याचे डोळे पाणावले. डोळे पाणावले, त्याचे डोळे ओले झालेले आहेत, ओलावले आहेत, अश्रुमय झालेले आहेत. का, तर जाईन मी जर या विश्वाचे, होईल कैसे भले. जर मी निघून गेलो, कारण त्याला माहितीये, सूर्याला पूर्णपणे याची जाणीव आहे. आणि म्हणून तुम्ही पाहताय आज अनेक देवदेवता इथं पृथ्वी तलावरती येत होते, जात होते. आता मात्र फक्त उरलेले आहे ते सूर्य, चंद्र, तारका. आणि त्याच्यामुळे सूर्य हा जो आहे याच्यावरती सगळी जीवसृष्टी अवलंबून आहे. तेव्हा या सूर्याला तरी आपण विनम्र भावाने वंदन रोज सकाळी करायला हवं. सूर्य नमस्कार घालायला हवेत, सूर्याला अर्घ्य द्यायला हवंय. जाता असताना सूर्याचे डोळे पाणावले, जाईन मी जर या विश्वाचे, विश्वाचे जगाचे, होईल कैसे भले. भले कसे होईल, चांगले कसे होईल, कल्याण कसे होईल, कैसे कसे. अंधारामध्ये बुडून जाईल लगेच सारी धरा. काय होईल मी गेल्यावरती, सगळी धरा जी आहे, ही पृथ्वी जी आहे ती लगेचच अंधारामध्ये बुडून जाईल. अंधार, काळोख. काळोख विरुद्धार्थी शब्द प्रकाश, अंधार उजेड. तर ही सगळी पृथ्वी जी आहे, ही सगळी धरा जी आहे, मी जाता क्षणी सगळी अंधारामध्ये बुडून जाईल, सगळीकडे काळोख पसरेल. म्हणजे मी गेल्यावरती काय होईल या विचाराने तो त्रस्त आहे. कुणी वाचवा या पृथ्वीला, करा करा हो त्वरा. त्याचं काय म्हणणं आहे की कुणीतरी या पृथ्वीला, या धरेला वाचवलं पाहिजे. पृथ्वीला समानार्थी शब्द आहे अवनी. धराला खरं धरा इथे दिलेला आहे पृथ्वीसाठी, पण जेव्हा समानार्थी शब्द विचारले जातील तेव्हा पृथ्वी, अवनी आणि जमीन, भू हे समानार्थी शब्द आहेत. भूमी, जमीन, भू हे समानार्थी वेगळे शब्द आहेत. आणि पृथ्वीला समानार्थी शब्द आहे अवनी. कुणी वाचवा या पृथ्वीला, करा करा हो त्वरा. त्वरा म्हणजे घाई करा. तर घाई करा, लवकर या, कुणीतरी या पृथ्वीला वाचवलं पाहिजे, कारण मी मात्र आता असताना जाणार आहे. कुणी न उठती ये ना पुढती, कुणास ना शाश्वती, इकडे तिकडे बघत हळूची. कुणाला शाश्वती नाहीये. शाश्वती म्हणजे खात्री नाहीये, विश्वास नाहीये. कारण सूर्याला जर पाहायला गेलं तर तो इतका मोठा तेजपुंज आहे की इतका प्रकाश या पृथ्वीसाठी, या धरेसाठी कोण देऊ शकणार आहे. कोणालाच याची शाश्वती नाहीये, कोणालाच याची खात्री वाटत नाहीये. त्याच्यामुळे कोणीच उठत नाहीये आणि कोणीच पुढे येत नाहीये आणि ती जबाबदारी स्वीकारायला तयार नाहीये. कारण प्रत्येकाला माहिती ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि हे आपल्याच्याने काही पेलवणार नाही. आणि ही खात्री नाही, हा विश्वास नाही, त्याच्यामुळे कोणीच उठेना, कोणीच पुढाकार घेईना. पण इकडे तिकडे बघत हळूची, पणती ये पुढती. आता पणती किती छोटस स्वरूप आहे तिचं, पण इकडं तिकडं बघत कोणी उठतंय की नाही असं इकडे तिकडे पाहत हळूच ही पणती उभी राहते. विनम्र भावे लवून म्हणे ती, अगदी नम्र भावाने. तिच्या मनामध्ये भाव कुठला आहे, विनम्रतेचा भाव आहे. विनम्र भावे लवून म्हणजे वाकून ती म्हणते आहे, तेजोमय भास्करा. भास्करा हे सूर्या, तू तेजोमय आहेस, प्रकाशमय आहे, तेजपुंज असा तू आहेस. मम तेजाने जमेल तैसी, मम माझ्या,
तेजाने प्रकाशाने, जमेल तैसी जसे जमेल तसे, उजळून टाकीन धरा. उजळून टाकीन, प्रकाशमय करीन. ही धरा जी आहे, ही पृथ्वी जी आहे, तिला मी माझ्या छोट्याशा प्रकाशाने जसं जमेल तसं प्रकाश देण्याचा प्रयत्न करीन. वच हे ऐकून त्या तेजाचे डोळे ओलावले. वच वचन, हे वचन जेव्हा सूर्यानं ऐकलं तेव्हा त्याचे डोळे ओलावले, अश्रू वाहू लागले. तृप्त मनाने आणि रवी तो झुकला अस्ताकडे, की त्याला एक समाधान झालं. तृप्त, समाधानी मनाने, संतुष्ट मनाने. रवी सूर्य झुकला अस्ताकडे, अस्तासाठी निघाला, मावळतीला निघाला. ज्या वेळेस एवढीशी छोटीशी पणती जेव्हा शाश्वती देतीये, ती काय करू शकणार आहे? अगदी छोटासा प्रकाश तिचं असणार आहे, पण तरी सुद्धा एक आशादायी आहे. पहा इथं पणती, की माझा छोटासा का होईना प्रकाश, पण मी तो देईन. म्हणजेच काय? खारीचा वाटा उचलेन. जेव्हा एखादी छोटीशी मदत जरी आपल्याला मिळते, तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? खारीचा वाटा उचलणे. म्हणजे मी छोटीशी मदत करेन, पण या जगासाठी, या विश्वासाठी काहीतरी देण्याची, काहीतरी करण्याची इच्छा माझी आहे. मी जरी एवढीशी असेल, माझी मदत जरी एवढीशी असेल, तरी तिची देण्याची इच्छा किती मोठी आहे पहा. एका कवितेत म्हटलेलं आहे ना, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता घेता घेता देणाऱ्याचे हातही घ्यावेत. म्हणजे काय? तर जो देत आहे त्याच्याकडून घेणारे घेत राहतात, पण एक दिवस असा यावा की देणाऱ्याचे हातही घ्यावेत. म्हणजे देणाऱ्याचा जो हातगुण आहे दुसऱ्याला देण्याचा, तो हातगुण सुद्धा आपण घ्यावा. म्हणजे इतके दिवस घेत आलो, आता आपण दिलं सुद्धा पाहिजे. ही भावना आपल्या मनामध्ये निर्माण होणं हेच मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे एवढीशी पणती आहे, पण तिचा विचार, तिचं जे सकारात्मकता किंवा जे आशादायी तिनं इथं बोलणं तिचं दाखवलेलं आहे, त्याच्यातून तुम्हाला लक्षात येईल की एवढीशी असलेली ती पणती, पण विचार किती मोठा आहे, किंवा देण्याची वृत्ती, देण्याची दानत किती मोठी आहे. आणि याच्यावरून ती तिचा छोटासा खारीचा वाटा अतिशय विनम्र भावनेने देते आहे. आणि असं म्हणतात की दान जे आपण करत असतो, ते जर उजव्या हाताने केलं तर डाव्या हाताला सुद्धा माहिती पडता कामा नये. अशा प्रकारे दान दिलं पाहिजे. पण आजकाल तुम्ही पाहत असता की जिथे तिथे इतका म्हणजे त्याचा गवगवा केला जात असतो की अमुक अमुक ठिकाणी अमुक अमुक लोकांनी किंवा अमुक अमुक मंडळींनी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती मदत केली. मग मदत असेल छोटीशी, पण तरी सुद्धा त्याचा प्रसार मात्र फार मोठा केला जात असतो. पण या विश्वामध्ये, या जगामध्ये असे अनेक माणसं आहेत की ज्यांनी खूप काही देव केलेलं आहे या विश्वासाठी, या जगासाठी, पण त्यांनी कधीही त्याचा उल्लेख सुद्धा केलेला नाही की मी हे जगासाठी, मी हे विश्वासाठी केलेलं आहे. आपण सुद्धा जेव्हा जगत असतो मुलांनो, तेव्हा आपल्या प्रगतीमध्ये सुद्धा अनेकांचे हात लागलेले असतात, हो की नाही? म्हणून तर आपण समाजशील प्राणी आहोत. नाही तर डोंगरावरती जाऊन एकटेच प्रगती साधत बसलो असतो की. पण आपण समाजामध्ये का राहतो? तर समाजाची आपल्याला गरज आहे. आपण समाजशील प्राणी आहे, आपण एकटे जगू शकत नाही. मग या समाजाच्या मदतीनेच आपण पुढे आलेलो असतो. तेव्हा या समाजासाठी, या विश्वासाठी आपण काहीतरी देणं लागतो. ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये असली पाहिजे, मग ती छोटीशी का असेना. मग खारीचा वाटा उचलणं का होईना, पण या जगासाठी, या विश्वासाठी आपण काहीतरी जाता जाता केलं पाहिजे, ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये असली पाहिजे. आणि म्हणूनच संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या शेवटी पसायदान मागितलेलं आहे. ज्या समाजाने त्यांना इतक्या मोठ्या प्रमाणावरती छळलं, त्रास दिला, पण त्या समाजाचं भलं व्हावं याच्यासाठी त्यांनी पसायदान मागितलेलं आहे. देवाकडे त्याच लोकांसाठी दान मागितलेलं आहे की ही सर्व जनता जी आहे, हे सर्व विश्व जे आहे ते सुखी झालं पाहिजे. आणि ज्या ज्या लोकांनी पहा समाजासाठी, विश्वासाठी काही करण्याचा प्रयत्न केला, त्या लोकांना प्रचंड त्रास सोसावा लागला. सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले, त्याच्यानंतर संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, असे अनेक आहेत की ज्यांनी समाजासाठी, विश्वासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न केला. ज्यांच्यासाठी करत होते त्याच लोकांनी त्यांना प्रचंड त्रास दिला, पण तो प्रचंड त्रास सहन करून यत्किंचितही त्या त्रासाविषयी त्यांनी उद्गार न काढता या समाजाचं, या विश्वाचं कल्याण करण्यासाठीच सगळे प्रयत्न केलेले आहेत.
मग ही निर्मळ भावना आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये असली पाहिजे. या बदल्यात मला काय मिळणार आहे, किंवा हे लोक असेच आहेत, मी किती चांगलं केलं तरी यांना वाईटच वाटतं, हे वाईटच बोलतात, हे सगळे विचार टाकून एक पवित्र भावना मनामध्ये असली पाहिजे की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, या विश्वाचं आपण काहीतरी देणं लागतो. कारण या विश्वामुळे, या समाजामुळे, याच्यात राहूनच आपण मोठे झालेलो आहोत आणि त्याचं देणं आपण लागतो, जे आपल्याला फेडलं पाहिजे. ही एक पवित्र भावना प्रत्येकाच्या मनामध्ये असली पाहिजे, जी या पणतीच्या छोटीशी पणती आहे, पणतीच्या प्रतीकामधून आपल्याला दिसून येते. आणि सूर्य सुद्धा पहा की किती तृप्त मनानं, समाधानी मनानं अगदी तो अस्ताकडे गेलेला आहे. छोटीशी का असेना, पण त्या पणतीनं शाश्वती आपल्याला दिलेली आहे, खात्री आपल्याला अगदी विनम्र भावाने दिलेली आहे. तर नक्कीच ती हे कार्य पार पाडेल हा विश्वास मनामध्ये आहे. आणि म्हणूनच तृप्त मनाने, समाधानी मनाने, संतुष्ट मनाने हा रवी, हा सूर्य जो आहे तो अस्ताकडे झुकलेला आहे, सूर्यास्त झालेला आहे. मला वाटतं सगळ्यांना ही कविता समजली असेल. याचा भावार्थ मी देते मुलांनो, तर तो पण तुम्ही लिहून घ्यायचा आहे. याचं वाचन करा स्वच्छ सुंदर अक्षरामध्ये. आधी ही कविता लिहून काढा, आधी कवीविषयी लिहा, त्याच्यानंतर कवितेविषयीची जी वरची माहिती आलेली आहे ती लिहून काढा, त्याच्यानंतर ही कविता लिहून काढा, पाठ करा. आणि त्याच्यानंतर हा जो भावार्थ दिलेला आहे तो लिहून काढा. भावार्थ एकदा लक्षात आला, एकदा कवितेचा अर्थ समजला, भावार्थ लक्षात आला, तो तुम्ही तुमच्या हस्ताक्षरामध्ये एकदा लिहून काढलात की मग एक शाश्वती तुम्हाला की बाबा आपल्याला कविता व्यवस्थित समजलेली आहे, आता आपण व्यवस्थित लिहू शकतो, करू शकतो. त्याच्यामुळे हा भावार्थ पण इथे दिलेला आहे, एकदा आणि हाताखालून जाईल तुमच्या. ठीक आहे, हे सगळं लेखन दिलेलं आहे व्यवस्थित, ते लिहून काढा. त्याच्या खाली जो स्वाध्याय असेल तो पूर्ण सोडवा. आपला एकदा पोर्शन संपला की त्याच्यानंतर स्वाध्यायामधले पण काही डाऊट्स असतील किंवा काही प्रश्न असतील ज्याची चर्चा झाली पाहिजे, डिस्कशन झालं पाहिजे, ते सगळं आपण करणारच आहोत. आधी अभ्यासक्रम आपण संपून घेऊयात, त्याच्यानंतर मग सगळ्या प्रश्नोत्तरांची चर्चा, स्वमतांची चर्चा, उपक्रमांची चर्चा हे आपण करणारच आहोत. अजून व्याकरण घेणार आहोत, लेखन विभाग घेणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद.